आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही सगळं काय चालवली असतो? का माझ्या लेकरांच्या मागे संकटाची अशी माळ लावली असतो? अरे माझा सूर्य अन्यायाविरुद्ध लढतोय, वाईट लोकांविरुद्ध उभा राहिला। तुला त्याला साथ द्यावीच लागेल। माझ्या सूर्याला तेजूच्या बाळासकट सुखरूप घरी आणावंच लागेल। मी माझ्या वाट्याला आलेल्या सगळ्या सहळा सोसल्या आहेत, पण माझ्या लेकरांना काय झालं ना तर मी तुला कधीच नाही माफ करणार, कधीच नाही माफ करणार। देवा, माझं एवढंच गाणं नाही, माझ्या सूर्याला तेजूच्या बाळासकट सुखरूप घरी पाठव। त्याच्या केसाला बी धक्का लावू देऊ नको। त्याला काही झालं ना तर मी इथं तुझ्या मोर जीव सोडीन। तेजू, अगं नको इतका त्रास करून घेऊस। हे बघ, तुझी तब्येत पण अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये। ऐक माझं, सावर स्वतःला। सूर्या बाळांना काहीही होऊ देणार नाही, तू विश्वास ठेव माझ्यावर। पण दादाला माझ्यामुळेच त्रास होतोय ना। तेजू, असा विचार करून आता काही होणार आहे का? आणि अगं, तुझी यामध्ये काहीही चूक नाहीये। तू शांत हो, सावर स्वतःला। अक्का, रडू नको ना, मग आम्हाला पण रडायला येतं। दादानं राखीनं बांधता घरातनं बाहेर पडायलाच नको होतं। मला पण तेच वाटतं। दादाला काय झालं तर? नका असा विचार करू। सूर्या आणि बाळांना काहीही होणार नाही। मी सगळ्यांना आधार देतेय खरं, पण माझा जीव थाऱ्यावर नाहीये। सूर्या, बाळांना सुखरूप घेऊन लवकर घरी ये। ती वाट बघतेय तुझी, तुझ्या बहिणी राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघतायत। प्लीज लवकर घरी ये।
सूर्या थांब, एक काम होतं. थांब जरा आले. सूर्या, मला आज तुला राखी बांधायची आहे. का तुम्हाला पाहू नये? हाय की, पण तुझ्यासारखा नाही बघ. तुला बहिणींचं प्रेम कळतं, बहिणींची काळजी कशी घ्यायची, त्यांचा मान कसा राखायचा हे कळतं. खरंच सूर्या, मला तुझ्यासारखा भाऊ पाहिजे आहे बघ. मला पण हा मला पण पाहिजे तुझ्यासारखा भाऊ. बस. मी काय म्हणतो, नाही आल्या आपल्या बंगल्यावर बायका राखी बांधायला, नाही येऊ दे की. अहो, त्यांचंच नुकसान आहे त्यात. त्याने आमचा मान घालवलं त्याचं काय? कोण ऐकून तो काय आहे त्या भिकारड्याकडे? ना आम्हाला बी आज बघायचंच आहे, तो बायकांना काय भेटवस्तू देतोय म्हणून बायका त्याच्याकडे राखी बांधायला निघाल्यात. आज त्या सूर्याचा काय तो निकालच लावून टाकणार आम्ही. दादा आला. बरं आहेस ना तुझा काय? बरं, ह्यांना झोपव. हे धर. सूर्या, तू तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना तुला? अगं होय, मी ठीक आहे. दादा, तुला राखी न बांधता घराच्या बाहेर पडायची गरजच काय होती? दादा, आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती. काय झालं असतं तर? माझ्या पाठीशी माझ्या बहिणींचं प्रेम असताना आज रक्षाबंधनाच्या दिवशी काय होईल मला? हं? बरं दादा, जा तू आता आवरून घे. आम्ही तुला लगेच राखी बांधतो. चाल, आलो मी. हा